विशाळगडाच्या अतिक्रमण हटाव आंदोलनाला गालबोट लागलं। काल या ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळही झाली आणि त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। पाहूया। अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी विशाळगड किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारावरून वाद सुरू झालाय। आंदोलनाची कल्पना असूनही सरकार आणि यंत्रणेला हिंसाचार रोखता आला नाही म्हणून खासदार शाहू महाराजांनी सरकारवर टीका केली आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संभाजीराजे यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे। तो आतंकवादी जो तिथं राहिला, काय नाव त्याचं, यासीन भटकळ, तो राहिला, त्याच्यावर हे काय बोलत नाही। तो कसा राहिला, तिथं कोणाच्याकडे राहिला, ह्याच्यावर चर्चा नाही। माझ्या पुरोगामीवर हे तो स्थानिक आमदार 1.5 वर्ष हे थांबवले मुद्दाम, त्याच्या म्हणजे प्रेशर टाकून तो थांबवतो। त्याच्याबद्दल त्यांना दिसलं नाही, मीच दिसतो। माझी त्यांना विनंती आहे, मुस्लिम बोर्डिंगचं आणि काय छत्रपती घराण्याचं नातं हे मला माहिती आहे। किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजतोय। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल संभाजीराजे 12:30च्या दरम्यान विशाळगडाच्या पायथ्याजवळ पोहोचले। मात्र त्याच्या काही तासांआधीच काही जण वरच्या भागात पोहोचले आणि त्यांनी संभाजीराजे पोहोचण्याआधीच तोडफोड आणि जाळपोळही केली। या वादानंतर प्रशासनानं संभाजीराजेंना किल्ल्याच्या पायथ्याशीच रोखलं। अखेर अतिक्रमण तातडीनं हटवण्याचा शब्द दिल्यानंतर संभाजीराजेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं। मात्र या दरम्यान विशाळगडावर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न कुणी केला, यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।